त्या 98च्या केसमध्ये सामान्य माणसाचे किती हाल होतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण ट्रान्स वुमन बाबत काय आहे अधिकार? नुकत्याच एका प्रकरणामध्ये न्यायालयाने जी महिला सुरुवातीला पुरुष होती ती लिंगबद्दल शस्त्रक्रिया करून ती ट्रान्सजेंडर महिला झाली. या खटल्यात एका माणसावर आणि त्याच्या कुटुंबावर ट्रान्सजेंडर महिलेने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. तिच्या संदर्भातल्या सुनावणीत न्यायालयाने ट्रान्सजेंडर महिलाही पतीविरोधात कलम 498च्या अन्वये घरगुती हिंसाचार या संदर्भातील तक्रार करता येण्याचा अधिकार आहे असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने हे देखील म्हटले आहे की ट्रान्स वुमन्सच्या पतीला आणि त्याच्या कुटुंबाला ही पूर्ण कल्पना होती की सदर महिला ही ट्रान्स महिला आहे. तो आधी तिच्यावर प्रेम करत होता. दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्नही केले. सगळं ठाऊक असूनही जर सदर महिलेवर अन्याय झाला असेल तर तिला 498 कलमाद्वारे सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. न्यायालयाने हे देखील स्पष्ट सांगितले की ट्रान्सजेंडर महिला ही कलम 498च्या अंतर्गत तक्रार करू शकते. या महिलेने घरगुती हिंसाचाराची तक्रार केल्यानंतर तिच्या पतीच्या बाजूने हा दावा करण्यात आला होता की जिच्याशी लग्न झालं आहे ती ट्रान्स महिला आहे. ती 498च्या द्वारे तक्रार करू शकत नाही कारण तिला स्त्री मानताच येणार नाही. मात्र न्यायालयाने हे मान्य केले नाही. ट्रान्स महिला ही मुलांना जन्म देऊ शकत नाही या एका कारणासाठी तिला स्त्री न समजणे हे सदोष आहे आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचेही आहे. त्यामुळे त्या महिलेलाही 498 द्वारे तक्रार करण्याचा अधिकार आहे. 498 बद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.